मागून गेलतो आणि खरं दिसू द्यावा समोरून पिऊन मागून बोल कीर्तनाने सूत्र मग कीर्तन करा, त्याचं बोधवचन समजून घ्या, भजन करा, भजनाचं बोधवचन समजून घ्या, भजने करावी, आत्मजागृती, कार्यजागृती, सर्वांनी लागावे सत्कार्याप्रती, पैसे लोक का सांगावे. कीर्तन भजन प्रवचन नुसते नको मनोरंजन, गावाचे उजळेल जीवन असे कार्य करावे. प्रश्न देश समजून घेणार नाही, संत समजून घेणार नाही, तिथपर्यंत आमची अधोगती ठरलेली आहे. कारण एवढ्या मोठ्या हाल अपेक्षा सहन करून संतांनी आपलं जे काम आहे ते सोडलं काय नाही. पण आम्ही थोडस काही झालं, अरे काय होते पुढच्या वर्षी आपल्याला करायचंच नाही, असं कसं. पण थोडीशी घुसली की मी काय समजतो तू काय समजतो. 15 वर्षी वावर आहे ना, जे कोर्टाकारकी होते, भांडणही होतात, शिव्यादेरी होतात, तरी मात्र शेती सोडणं, शेती वायनं बंद होते काय नाही. हे आमच्या लक्षात नाही. हे ज्यावेळेस लक्षात येईल त्यावेळेस आमची बिमारी बसल्याशिवाय राहणार नाही. एक पेशंट गेला डॉक्टरकडे, म्हणे डॉक्टर 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 म्हणे असा आकातल्या हरका कोण कोण आला, काय झालं काय. अरे डॉक्टर डॉक्टर तुम्ही भयंकर अंगार होऊन जाईल. म्हणे कशाची अंगार होऊन राहिली, मी जरा बाथरूम मध्ये माझ्या तोडाला साबण आहे, मी येऊ शकत नाही बाहेर. डॉक्टर डॉक्टर खरी करणार आहे, हा खूपच खूपच अंगार होऊन जाईल. काहीतरी डसलं. म्हणे दुसरं काय डसलं असेल एवढ्या अंगारीचं, इच्छू डसला असेल ना, दुसरं काय असेल काय. म्हणे ते काय अशी नशील ते मला तुम्ही औषध द्या काही. डॉक्टर म्हणा मी गळ्या भाई येऊ शकत नाही, माझ्या तोंडाला साबण लागेलाय. तू समोरचा ट्यूब आहे हिरव्या कलरचा, त्या टेबलावर आहे, तो घेऊन जा, लावून टाक ती डसला. हा पेशंट गेला 10 मिनिटात वापस. म्हणे डॉक्टर 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 म्हणजे कळणारच काय झालं आता. एवढा मोठा पॉवरफुल औषध दिल्यावर 10 मिनिटात त्याला बरं वाटेल पाहिजे होतं. डॉक्टर टेबलावर खुर्चीवर बसलेले होते. डॉक्टर मग आता कोणता लागून आला, बरं काहीच फरक नाही पडला ना, कोणती पॉवरफुल औषध दिली होती मी. ते पॉवरफुल आहे असा आणि तसा, या औषध लावल्याबरोबर बिलकुल. डॉक्टर म्हणत, डॉक्टर कोण राहील त्याला पायापासून तर डोक्यापर्यंत कल्ला तर करून तेवढाच राहिला, पण मलम तर कुठे लागला दिसत नाही. डॉक्टर म्हणे कुठे डसला, म्हणे पाय आले. म्हणे मग मलम कुठे लावला, म्हणे तुम्ही सांगा जती डसला तर तिला. अरे मग कुठे लावला, तो म्हणे जती डसला जती, म्हणे कुठे डसला, म्हणे भीतीपाशी. म्हणे मग माझ्या भीतीला लावला, म्हणे बिमारी तू मरेला बसणार नाही. डॉक्टर म्हणे मरशील तरी बिमारी नाही बसत. तिथपर्यंत आमची बिमारी. जावे त्यांच्या मागे मागे, जावे त्यांच्या मागे मागे, जावे त्यांच्या मागे मागे, गरजोनिया सांगी हो संत, गरजोनिया सांगी हो संत, गरजोनिया सांगी. जावे त्यांच्या मागे मागे, एक जण कलकत्त्याच्या गाडीत बसला. म्हणे देवा काही मुंबई येते, काही मुंबई येते, काही मुंबई येते, लवकर मला मुंबईत नेऊन घाल, लवकर मला मुंबईत नेऊन घाल. देवाची प्रार्थना मुंबईत नेण्यासाठी चालू. गाडीत कोणा बसला, कोलकात्याच्या गाडीत बसावे आणि म्हणे मला देवा मुंबईची न्यावे. अशा प्रार्थनेशी कैसे पाहावे. अशा प्रार्थनेला पहिले का देव कर्म चुकीचे करसा,
ईश्वराचं भजन करसाल उद्धारासाठी, कसं जमेल? तसं नसते जमत. म्हणून संत उद्धार न करती, देव कधी उद्धार न करती. मग काय करतात? मग पूजा हे ध्यान आणि प्रार्थना, रामदूत, हरिपाठ, काकडा, वारी, पूजन, उपासना, ह्या कशासाठी? त्याचही सांगतो ना, त्या कामाचं आहे सगळं. सगळं कामा मार्ग गेला तो प्रथेची मोकळला, मार्ग गेला तो प्रथेची मोकळला. हरिपाठी फिरावला तोची धन्य, हरिपाठी फिरावला तोची धन्य, हरिपाठी फिरावला. मनाच्या मार्गाने जो गेला तो गेला, तो गड्डीत गेला. आणि हरिपाठी स्थिरावला, ज्यानं हरीच्या पाठाचं चिंतन केलं, आपल्या आयुष्यामध्ये ते उतरवलं, त्याचा उद्धार मात्र झाला. त्याच्या जीवनात आपण हिरा मिला. अरे अरे माणसा, तुझा हा जन्म आहे ना, हा हिऱ्यासारखा आहे मित्रा. अरे किती पैसे मोजून मी या देहाचे सांग बरं. कुठं कुठं हा देह नाशिवंतही म्हटलं संतांनी. ही बरोबर आहे, रटोकाची भाषा आहे, समजून घेतली पाहिजे. जिथपर्यंत हे समजणार नाही तिथपर्यंत सारा बजेट हुकल्याशिवाय राहणार. मानव जन्म हीरा मिला, पर चीज तुमने क्या किया, पशु की तरह इंद्रिय भोगों में उसे बहका दिया. उसको अगर सत्संग में लीजा कर बांधते, तब पूर्ण होते आत्मसुख से, दुःख ही न बांधते. पण आम्ही संतांचं ऐकत नाही, मनाचं ऐकतो. मनाचा जिथपर्यंत आम्ही ऐकतो तिथपर्यंत आमच्या दुर्गती झाल्याशिवाय राहणार. म्हणून राष्ट्रसंतांनी एक भजन लिहिलं, मना रे ध्यास धर हरीचा, मना रे लक्ष विषयाचे, निसरुनी लक्ष विषयाचे, मना रे ध्यास धर हरीचा. भानारे हे विषयाचं लक्ष सोडून दे, पण हरीचा ध्यास धर, हरीचा ध्यास धर. मन काय ऐकत नाही. म्हणून त्याने संसाराचं जे आहे ते संसारातच आहे, ते सुख त्याच्यातच आहे. मग त्या समोर त्यांनी शिडी लावली, चल म्हणे इकडे पाठ, सुख आहे काय. प्रपंची कोण सुखी झाला, न दिसला ऐकिला ऐसा, न दिसला ऐकिला ऐसा, जयाने राम वश गेला. राम गेला जोडचा कोण? आमच्या हनुमंतरायाने. वंदिती पाय जन त्याचे, लक्ष विषया. पण लोक पाया लागतात, लोक फोन करतात. ते आता कोणतं काही झालं होतं ना, आता नवीन वर्ष सुरू झालं, 2-4 फोन आले, 5-7 फोन आले. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्षाच्या शुभेच्छा भेटल्या असत्या काय? मनाच्या मार्गाने गेलो असतो तर एखाद्या जेलात पळेल असतो, जेलात पळेल असतो एखाद्या. हे टाळता येणार नाही. मग संत म्हणतात, ऐकतं का की विषयाच्या म्हटलं नाही ऐकतं? विषयाच्या म्हटल्यानंतर ऐकशील. विषय हे नाडकी देहा, न्यायो ही फुका धाडी. तू विषयाच्या म्हटल्यानंतर ऐकशील, तो थोड्या देहाच्या हाडाचे काळे झाल्याशिवाय संत उद्धार करत नाहीत, बरोबर आहे. देव उद्धार करत नाहीत, बरोबर आहे. मार्ग सांगतात, हे बरोबर आहे. मग त्या मार्गानुसार चालून आपला उद्धार आपण करावा, संत देवांचा सहारा घ्यावा,
हा सद्ग्रंथांचा गवगवा चित्ती धरावा सर्वांनी. आणि हे आमच्या भारत मातेच्या खुशीमध्ये अनेक साधू संतांनी ऋषींनी आम्हाला सांगितलं, तरी आम्हाला काही पटलं नाही. आम्ही त्याच्या मागे जाऊनच नाही राहिलो. आम्ही जातो आमच्या मनाच्या माग. ये मन बड़ा चंचल है, इसका सभी को है पता. श्री कृष्ण राम भी साक्ष्य देते और की है क्या कथा. ढूंढो जमाने भर सही वो स्थिर बनता है नहीं. बापा रे, ये स्थिर होणारी औषध आहे. अभ्यास और विश्वास से उसे स्थिर करते हैं संत. आता संतांना विश्वास असणं फार महत्वाचं आहे. विश्वास फार महत्वाचा आहे. तुम्ही किती दोस्तांना जोडता असे ना, चालू द्या मनातून जरासं किलमिश होऊ द्या. गेलं काम आहे, गेलं काम आहे. म्हणून आम्ही त्यांच्या मागे करू पाहिजे. जावे त्यांच्या मागे मागे, जावे त्यांच्या मागे, जावे त्यांच्या मागे मागे, गरजोनिया सांगे ओ पंत, गरजोनिया भोजन आहे. मात्र विश्वास आमचा असणं महत्वाचं आहे. आमचा विश्वास कोणावर आहे. एका लांडग्याच्या मागे लागला वाघ. पाहून पाहून पैन किती लांडग पकडला, एका शापीत पकडला. पण लांडगा मोठा हुशार. आणि आता पकडल्या तर गेलो, पण चालून पाव म्हणजे एखाद्या बहादराच्या हाती लागते एखादा माणूस. तो म्हणते हातात तर लागलो, हुशार तर ती आहो मी बी, पण दुर्जनापुढे चालत नाही. किती काही असली तरी दुर्जनापुढे काही चालत नाही माणसाची. हाती तर लागलो बरं, आपण आता निष्ठा तर लागतेच. पण वाघ महाराज पाव हाती लागला तर वाघ महाराज, नाही तर पुढे पाहून राहिला होता. वाघ महाराज तुम्ही जंगलाचे राजे, म्हणून आम्ही सुरक्षित. म्हणे लांडग्या ते सारं बरोबर आहे, तू आता स्तुती किती करशील, पण मला भूक लागेल, मी तर काही तुला आता सोडत नाही. म्हणे महाराज तुम्ही एवढे मोठे, मी पाहिलं उलसात जीव, आणि इतक्यानं तुम्ही भूक होणार नाही. म्हणे मग मी चांगली मोठी शिकार आणतो तुमच्याले. म्हणायचं का चाट देशील तू. म्हणे नाही, आपण चाट नाही देत कोणालाच. काय काय लोक पाहा, खोटं तर रोजच बोलतात, आपल्याला खोटं नाही पडत. हा ते बाकी काही असेल तर चालेल, पण आपल्याला खोटं नाही पटत. त्याला का मला जाहिरात लावायला होतं बा, खोटं नाही पटत, जाहिरात लावून त्यापेक्षा. म्हणे महाराज चाट देत नाही, मला सोडा, मी तुम्हाला मोठी शिकार आणतो. म्हणे बरं गड्या जा मग लवकर ये. म्हणा गेला लागे. चालता 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 असं वाटलं त्याला आता तेव्हा चाट इतक्यात लगाले गाढव चरताना दिसलं. तो म्हणे कुठे बिजांती घेता डबल, आपल्यावरचा वार हुकून टाकायला पुरते आहे ना. गेला लागे. अरे मित्रा रे कसं काय बरेच दिवस येणं गेलं. म्हणे स्पेशल तुमच्याकडे आलो, वाघ महाराजनं पाठवलं. आपल्या जंगलाचे राजे. म्हणायचं का कशासाठी. म्हणे जंगलाच्या सर्व जीव जनावरांची मिटिंग आहे आणि त्याचे अध्यक्ष तुम्हाला ठेवलं. म्हणे असं काय बापा, अध्यक्ष म्हटल्यावर त्यांनी छातीच फुगली. अध्यक्षासाठी तर भांडणच होतात. हा म्हणे जर आपल्याला आपण मोठी अध्यक्ष पद भेटून राहिलं, गमाल पुरते काय. म्हणे चल मग. म्हणे चल ना बा लवकर. निघाले.
पण हे सगळं त्याच्या समोर चरणाऱ्या गायीनं ऐकलं. हो, गाय म्हणे, आणि गाढव दादा त्या चाटेल लांडग्याची गोष्ट ऐकू नका. हो म्हणे, तुला काय करावं लागते, मला एवढं पद भेटून आलं तो ऐकून जाऊन राहिली. म्हणे तसं नाही म्हणत हो मी, मला काही पदा गीताची गरज नाही हो, पण मी तुमच्या जीवनाचा विचार करून. आणि असं मोठी जीवनाचा विचार करून राहिली. मला अध्यक्ष पद भेटून आलं म्हणे, मी तर जाणारच. ऐकलं काय? ऐकलं नाही भाऊ. गाईचं ऐकलं, लांडग्या संग गेल्याबरोबर एका झाटीत मेला. एका झाटीतच मेल्याबरोबर तिकून आल्या वाघीणबाई, धर्मपत्नी. वाघीणबाई म्हणे, वाघबा म्हणे, मी जरासा नाश्ता करून आलो. नाश्ता नाही म्हणे, तू फुल जेव का बरी, पण 2 मिनिटं पहिली इकडे. मग काय, गृहमंत्र्याचे आरडायला त्याच्यात जेवण सोडून जावं लागते, सगळं सोडून जावं. बाहेर किती गोष्टी करी माणूस, यू करेंगे ट्यू करेंगे, देश के बर्बाद करेंगे, ये करेंगे वो करेंगे, घर में जाके लसन खोलेंगे. घरात काही बजेट याच्यात नाहीत म्हणा, पण उदाहरण आहे. तुम्ही मानलं तुमच्यासाठी नाही. मी आता जाऊन टाकलं. नवरा म्हणते, मग त्या पिंट्यानं ती पडसाळ गेली, त्याचा ढुंगण दुजा, आणि मला 1 गिलास पाणी आणता. माय बाई, घे रे हुंडा 40,000 घे ना, किती पाहिजे तर जाशील कुठी. एका हाताने कर गड्या रे, दुसऱ्या हाताने भर, येथेच कर येथेच भर, लपसी लपाठवर. एका हाताने भर आणि दुसऱ्या हाताने भर, लपसील पथावर. कुठलं लपीन माणूस. काही काही लोक म्हणतात खऱ्याचा जमाना नाही. हो, खऱ्याचा जमाना नाही म्हणतात. मग का खोट्याचा जमाना आहे का? खोट्याचा जमाना अजिबात नाही. येऊन गेला डायरीवर. या ठिकाणी आमचे चिपटे गुरुजी आहेत. मी गुरुजीला प्रश्न विचारतो, मी तुमच्याकडून 3 वेळा पैसे नेले उसने, आणून द्यायला नावानं पत्ता नाही. आज देतो उद्या देतो तकलीफ दिली, तुम्ही चौथ्यानं मला उद्या करता काय? त्यानं म्हणा, हो मी खाली उतरतो. ते दुर्जन काय करी, त्याचा काही नियम नाही. संगत ना करना हो ऐसी, जिसमें हो ऐसी तैसी, संगत ना करना हो ऐसी, संगत ना करना हो ऐसी, जिसमें हो ऐसी तैसी. ज्याच्यात आम्ही संगत करता काय नाही, संतांच्या विचाराची आम्ही संगत केली पाहिजे. मित्र, आमच्या देवानं आमचं काय, आमच्या समोर कोणता इतिहास ठेवला, त्याचा विचार करण्याची गरज आज आहे. त्याची विचार करण्याची गरज आहे. त्या लांडग्याले आणि गध्याले, त्या गध्याले किती समजून सांगितलं त्या गाईनं, तरी तिचं नाही ऐकलं. म्हणलं काय साठी खालास. वाघीणबाई म्हणे, जरासं काम आहे, 2 मिनिटं इकडे आहे. गेले वाघ महाराज. वाघ महाराज जाता सांगून गेले की पाहिजे गळा लांडग्या शिका आपली पद्धतशीर, काही बंधा नाही म्हणजे जाणार ना. तुम्ही भरोसा कोणावर ठेवा आणि कोणावर ठेवू नये, याचंही शास्त्र आहे.
वाघ गेला, लांडग्याला वाटलं आपल्याला तिथं लय वाळखुर्चीला गेला, येपर्यंत घेऊन आहे खांदाच चान्स मारून जराचा. यानं गेला लागे त्याचा भेजा फाळला आणि त्यातला मेंदू नरम नरम लागे टुपकून जाऊन बसला. तितक्यात वाघ आला म्हणे, का रे लांडग्या बरोबर आहे पद्धतशीर तपासून घ्या मस्त बिलकुल काहीच वांधा नाही म्हणे. म्हणे का रे असं थांबत झुमत केलं जायला का ना. म्हणे का रे याने भेजाने दिसत रे. म्हणे वाघ महाराज याने भेजाच नव्हता, याने भेजा असता तर हा महासंघ आला. भेजा म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे गुरु. राष्ट्रसंत या ग्रामगीतेमध्ये म्हणतात, गुरु म्हणजे ज्ञान, अंतरंगात आनंद भान, वस्तू हरुणी परिपूर्ण तुझे ठाई. ज्ञान तत्वची आहे अनुभवी यांचा. म्हणून अनुभवी यांचे अनुभव घ्यावे, आपण तरुणी तुझ्या तारावे. लोक करा सर्वाचा, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे. कुठं करावं लागते ह्या सगळ्या गोष्टीचं शास्त्र आहे. आणि हे सगळं या ठिकाणी काही सांगता येणार नाही, कारण कार्यक्रमाची वेळ आपल्याला 10 दिली होती. थोडंसं अतिक्रमण व्हायलाही आहे आपलं. आता अतिक्रमणचा सगळा जमाना आहे. म्हणजे चांगलं काम करायसाठी आचारसंहिता आणि वाईट काम करायसाठी आचारसंहिता नाही. या ठिकाणी मंदिर आहे, कासाठी आहे? लोक म्हणतात पूजा करायसाठी, भक्ती करायसाठी. मी म्हणतो अजिबात नाही. का चुकलं की बरोबर आहे? कोणीच बोलणार नाही. ग्रामगीता बोलते, ग्रामगीता मात्र बोलते. काय म्हणते? मंदिरे म्हणजे पाठशाळा. पाठशाळात त्या आमच्या ऋषीमुनींनी साधू संतांनी आमची तयारी करून ठेवलेली आहे. तुम्ही जा की नका त्या शाळेत. मंदिरे म्हणजे पाठशाळा, चाले शिक्षणाचा सोहळा, झाला सर्व निधी गोळा, याच कार्य लावावा. पाहो किती मोठं विषयांतकरण असेल. 50 वर्षाच्या अगोदर ही लिहिलं. हा मोबाईल होता का त्या बाबतीत? मोबाईल नव्हता त्या बाबतीत, पण मोबाईल आता खिशात आहे. पुरकून वाजते, हॅलो ओळखलं की मेलं. गाडीन खाली उतर ना. अरे त्याच्यात नको करू ना, उठावून शेळ्या नको हाकलू ना. बर त्याचं काय चुकलं? मोबाईल मध्ये फोटो कोणाला? हिरोईनचा, माधुरी दीक्षित आणि त्याला तिच्या बहिणी. एवढा काही मला नाव माहित नाही. आणि जे रात्रंदिवस बिचारी सेवा करते. सकाळी संध्याकाळी जात असले की डबा दत्तमंजन ठेवलं काय? हो आहे ना तिथं ठेव. पाणी गरम आहे, आंघोळीला पाणी ते सगळं आहे. कपडे अंडरपॅन्ट सहित सगळं आहे. जेवणाचं असं तसं सगळं. पण बिमार जर माणूस पडला, थकून दागून आला, डोकसही दाखते. हो सगळी सेवा करते. आणि मोबाईल मध्ये फोटो सोंडगीचा. जे कोणी आपल्या कायच्यातच बसत नाही, कोशातच काही नाही, तिचा फोटो. काऊन नाही बदलणार जमाना? जमाना बदलला म्हणतो आम्ही, गाव बिघडलं म्हणतो आम्ही, देश बिघडला म्हणतो आम्ही. महाराज म्हणतात नाही म्हणले बरोबर हे. मग बिगड़ा देश नहीं है मेरा, बिगड़े खुद है हम हुकूमती से. बिगड़े खुद है हम हुकूमती से.
आपल्या गावात? हो. काय साठी आहे? तुम्ही म्हणसाल, काय तुम्हाला माहित नाही काय? पत्ते खेळासाठी. मंदिरं काय असतात? पत्ते खेळासाठी असतात. बिड्या वेळासाठी होत्या. जास्तीत जास्त झालं तर मग एखाद्या बाबती रात्रीची पार्टी करायसाठी. बरोबर आहे की नाही? बरं, हे जर खोटं असेल तर त्या बातमी पेपरात ज्या ज्या गावामध्ये अशा प्रकारचे गाव मंदिरात चालत असतील त्या गावाला बक्षीस देण्यात येते आहे, त्यांनी पत्र पाठवा. पाहिला किती पत्र येतात. मग मंदिरात असे काम चालू आहे. आम्ही ज्या ज्या गावात जातो त्या त्या गावाचा रिपोर्ट घेतो. मोजके काही सज्जन मंडळी असते, मोजकेच काही चांगले लोक असतात, ते ही संस्कृती टिकून ठेवण्याचं काम करतात. कमी असतात ते, पण त्यांच्या संघटित असतात. त्यांच्या भावना जागृत असतात. ते श्रद्धेनं पेटलेले असतात. या ठिकाणी फोटो आणला, हे व्यासपीठ आणलं, ते आसन आणलं, त्याच्यावर ग्रामगीता, त्याचं पूजन. या मंडळानं बाबा हे मी तर अचंबाच वाटला मला. या मंडळानं किती दिवसापासून आयोजन केलं असेल का? आजचाच आहे का? एका दिवसाचा कार्यक्रम आहे का? हो. एका दिवसासाठी काम कुठून सुरू करावं लागलं असेल? 8 दिवसापासून कमीत कमी. आमच्याशी बोलायला तर मला वाटतं 15 दिवस झाले. वर्गे साहेब आले. कायसाठी? कशासाठी हे सगळं? मनुष्य निरोगी सात्विक बनावा, त्याशी व्यसनाचा उपद्रव नसावा, त्याचा व्यवहार त्रासदायी न व्हावा कोणासही. असं इतक्यासाठी? हा. हेच शिकणे असते पोथीतून, कीर्तनातून, भजनातून. यासाठीच ही सर्व साधने योजून ठेवले संतांनी. संतांची योजना आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. संतांचा विचार घराघरामध्ये गेला पाहिजे. हा ग्रामगीतेचा विचार घराघरामध्ये गेला पाहिजे. हा त्याच्या मागचा उद्देश. स्त्रिया मुले होती आदर्शपूर्ण. हा ग्रंथ घरी होता पठण. कोणताही ग्रंथच होतो, मी हा नाही म्हणत. मी काही त्या पद्धतीचा माणूस नाही की हेच केलं पाहिजे. अनेक लोक असे आहेत की नाही, हेच केलं पाहिजे, हेच केलं पाहिजे. हेच का केलं पाहिजे? राष्ट्रसंत म्हणतात, ईश्वर सर्वाठाई व्यापला, तो पंथी नाही विभागला. त्याचा पंथात कोणाच विभाग झाला होऊ शकत नाही. ईश्वर सर्वाठाई व्यापला, तो पंथी नाही विभागला. मग होणे अधिक कोणाला का म्हणावे? मग कोणाला लहान, कोणाला मोठं, कोणाला म्हणतो, काय काम आहे का? साधू संत पंथ असो कोणतेही, मात्र त्यांना भेदभाव नाही. चरणियाना बाबा मंत्र श्री गुरुचे, छो छंद त्याचा वाईटाचा, नाम घे प्रभूचे. नराचा नारायण होणे त्याला मग संस्कार देऊन सावरला क्रमाक्रमाने. मग हे संस्काराचं कार्य आमच्या गावामध्ये परत पोहोचलं पाहिजे. आमच्या गावामध्ये आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, आमच्या तरुणांपर्यंत पोहोचलं पाहिजे, आमच्या बालकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. लहान लहान वीर करू सादर सिपाही, देशासाठी लढायाची झाली त्यांना घाई. बिमारी बसली की टक बंद करून करते काही. एक जण म्हणे डॉक्टर म्हणे काय म्हणे पोट डुबून राहिलं. म्हणे या 2 वेळा घ्या पोट बसून जात. म्हणे डॉक्टर असं करत नाही चालत काय? म्हणे कसं? म्हणे आपल्या घरचंच मेडिकल आहे. एक एक कुप्पीतलं एक एक झाकण आणि एक एक गोळी सगळ्यातली. म्हणे नांदी नको ना एवढ्या गोळीच्या एवढ्या कुप्पीच्या. घरचं आता काय झालं? नर्सिंगना आराम न. तसं आता भजन स्पर्धा थोडीच आहे काही. आता तुम्हाला सगळ्याच भजना माहित, मला माहित, तुम्ही माहीत पुढे जाता. पण मुद्दा आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी श्रद्धेनं आपण या ठिकाणी घेतो. आणि राष्ट्रसंत म्हणतात, याची श्रद्धा ओघाळून येते की नाही
तोच हे काम करू शकतो. श्रद्धा जयाची उफाळे ही वृत्ती तयासीच ओढे, ही वृत्ती तयासीच ओढे, नाच तुकड्या म्हणे त्याचे जिने, माळ थोडील जो वासनेची, ही घ्याना कृपा सद्गुरू. आवडाया विकारे मनाची, ही घ्याना कृपा सद्गुरू. श्रद्धा उफाळून आली. आपल्या गावामध्ये ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. सुंदर अशा प्रकारचं आयोजन केलं. सुंदर अशा प्रकारचं मंदिर आमच्या गावामध्ये. आमचं गाव नाही बिघडलं. गाव बिघडलं का? बरं, गाव बिघडलं आम्ही मान्य करू. काय बिघडलं नेमकं गावाचं? रस्ते असे हिंडून राहिले का? याच्या मागून त्याच्या मागून, त्याच्या मागून याच्या मागून येऊन राहिले का रस्ते? नाल्या इकडच्या तिकडे जाऊन राहिल्या का? याच्या अंगणातल्या त्याच्या अंगणात नाही. मग मकानं इकडे तिकडे डोलून राहिले काय? मग नेमकं गाव बिघडलं कुठे? गाव नसते बिघडत, देश नसते बिघडत. महाराज म्हणतात बिघडे खुद है हमको मती से. आमची मती बिघडली हो. आमची मती बिघडली, आमचे विचार बिघडले. काऊन बिघडले हो? सुंदर मंदिर है ग्रामों में नहीं जाते हम उसमें. सुंदर सुंदर मंदिर आमच्या ऋषी मुनींनी परमपुराणा बांधून ठेवले. पण अजूनही काही असे महात्मे आहेत बिचारे की ते आपल्या हाडाच्या काळा करतात, वर्गणी करतात, किंवा आपल्या स्वतःच्या जमेमधून, इस्टेट मधून मंदिराची निर्मिती करतात. मस्जिदी, चर्च, जे ज्या संप्रदायाचे असतील, जे ज्या पंथाचे असतील, जे ज्या संतांचे अनुयायी असतील, त्यांचे मंदिरे उभारतात. त्याचं कारण एकच, मंदिरे म्हणजे पाठशाळा, चाले शिक्षणाचा सोहळा, झाला सर्व निधी गोळा याच कारीला. पण आम्ही राजा आमच्या गावच्या मंदिरात जात नाही. मग कुठे कुठे? नाशिक. कुठं जयंताबाई? नाशिक. बाबा अधिक महिना ना, कसं का अधिक महिना काय बाबा ती? हा, ते आंघोळी जास्त दूर तिकडे. राष्ट्रसंतांनी मला सुंदर भोजन दिलं. अरे रिकामा कशाला फिरतो, तुझं गावच नाही का तीर्थ. अरे रिकामा कशाला फिरतो, तुझं गावच नाही का तीर्थ. अरे रिकामा कशाला फिरतो. अशा कार्यक्रमामधून सज्जनांची संघटना होत असते. म्हणा संघटना असतातच, पण टिकणाऱ्या संघटना नसतात. काहीतरी आपल्याला वाटतात त्या संघटना आहे, पण संघटना दुर्जनांच्या कधी संघटना होत नसतात. दुर्जन कधी एका ठिकाणी येत नसतात. तुम्हाला नाही हो, आम्ही तर बऱ्याच ठिकाणी पाहतो, अमुक ठिकाणी हल्ला झाला, टमुक ठिकाणी ढमुक झाला, टमुक. पण टिकाऊ वाईट कामासाठी संघटित होतात, चांगल्या कामासाठी संघटित लोक असतात. त्यांच्या मधून विधायक कार्य घडत असते. त्यांच्या मागे संतांचं पाठबळ असते, भगवंताचं पाठबळ असते. मी नागपूरला गेलो मागच्या महिन्यामध्ये. आमच्या गावचा एक पेशंट होतं, पागल पेशंट होतं ते. त्याला दवाखाना मग अतून ततून लागत नाही, अच्छा जमत नाही का, कुठे असते डायरेक्ट संसाराचा पोट वाहता. अरे संसाराचा पोट वाहता, लागलाशी मरणाला नेसी साथी कुणाला. बोल बोल नेसी साथी कुणाला. संसार संसार संसार. या मानवाला पशु योनीतून नराचा धारण होण्यासाठी या मानव योनीत पाठवलं.
आणि हा संसार संसारचा ताप डोक्यावर घेऊन निरा संसार लेकरं बाळ बायका पैसा बिल्डिंगा वावर याच्यातच फसला. मॅच नाही होणार तर काय होणार आहे? काही फुल मॅट होतात, हात मॅट होतात, फरक एवढाच असते. पण माणूस मॅट त्याच्यात होते. पुराचे हो महाराज म्हणतात देव होता येते का? हो. इंसान ही बने देवता जो सत्य पथ पर चल गया, इंसान ही साहू बने जो संयमी मन को किया, इंसान वह वीर है जो ना करे अन्याय को, इंसान वह इंसान है जो खोजता सदुपाय को. वर्गून लागत होती हनुमान जयंती आहे, आपला सारखा कार्यक्रम आहे, लहान लहान लेकरं काढणं. वा वा, तुम्हाला देत मग कोणाला देता? बाबा तुम्ही चांगलं काम करता, तुम्ही काय भाकरी खाता, तुम्हाला देत नाही देत मग कोणाला देता? तुम्ही तर फार चांगलं काम करून राहिले. 5 रुपये तर देतेच, पण हिशोबावर लक्ष, ओळीवर लक्ष. ओळी कुठे येते ते अमुक अमुक जोडा म्हणतात. तुला माहित आहे तो माणूस जरा हे असं 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 म्हणजे चांगल्यातून काढती वाईट, हवा फैलविती रोगट, आणि सज्जनांती संकट कारस्थाने करुणे. पण असे सज्जन किती दुर्जन आले ना अटपत नसतात. नाही, कारण सज्जन पेटलेले असतात ते. हनुमंतराय कोणाला आटोपला, किती काही राक्षस महाराक्षस आले पण आटोपला नाही. खरा पैलवान झाला या देशातला कोण? तोची खरं पैलवान. काय झाला पैलवान? जो देह उन्नती साधून पूर्ण देहाची उन्नती साधली पैलवान झाला. पिढ्यावरून पैलवान होता येते का माणसाले? काही काही जणांना व्यसन लागेल दिला, आपल्याला दिली काय आम्ही नाही म्हणलं तुम्हाला. याच्यात आहे सगळं. बिडावून मग उद्यापासून समजा झोमली तशी तो करायचं नाही. देहावर अत्याचार केला का कधी भगवंताना? नाही. ते आम्ही समजूनच घेत नाही राजा. त्याचा इतिहासच नाही वाचत ना आम्ही. त्याचा इतिहास वाचतो का? वानर वेशधारी त्याची अंजनी माता. अंजनी माता त्याच्या मायचंही नाव निघालं ना. काऊन निघालं? त्यानं कामच तसं केलं राजा. मायबापाचं नाव कधी निघत असते? त्या लेकरानं चांगलं काम केल्याशिवाय निघत नसते. म्हणून परिणाम दुष्परिणामकारी, संस्कार दुष्परिणामकारी, न पडो आतील गर्भावरी. म्हणून मात्या पित्याने व्यभिचारी न राहावे. राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये प्रत्येक पुरावा दिला. आता मला सारी ग्रामगीता सांगता येणार नाही ती. विकतोय की माझं जास्त नाही, 5-7 ग्रामगीता आहेत बा. 20 रुपयाची ग्रामगीता आहे. आता त्याचे 5 रुपये वाढले. विकायच्या त्यामध्ये सरम लागते. आता ते टिकूनच डीपीच खराब झाली, होल्डर शॉट मारणार तर काय सगळं सांगितलं. ते रुद्रकार बघूया ते सांगितलं. हे सगळे आता सगळे जण आले म्हणत गड्या आता त्याच्या बापाजवळ चला गड्या समजून सांगू. म्हणजे बिमारी लहानशी बसली तर आटोक्यात येते लवकर. मग हे म्हणत चालता का मोरे साहेब वगैरे हे मोरे दादा चला जाऊ. मग गेले त्याच्या बापाकडे. बापाकडे सांगा अशी गोष्ट. तो बाप गॅलरीत होता, त्यातून धार मारून राहिला. म्हणजे आता कोणा सांगावर ही गोष्ट? त्याचा बापच तर का गॅलरीत उभा आहे. मग वर्गे साहेब म्हणजे आबाजवळ जाऊ काय मोठी गोष्ट आहे. आबाजवळ गेले. तो आबा कुठे आहे? पहिलं तर ठिकाणच शोधा लागलं. आबाची गोट मोठी कठीण असते. आबा कुठे आहे? काय आड आहे म्हणा जरा काढून या पोरानं काढून गेला म्हणे. तू काय आडात म्हणे. म्हणून चांगला माणूस असून म्हणून तो अलग राहत. तर ती गेले गाळ्यात पाहिलं तर बुडा रागवा काढून राहिला. कुठे जा अथून तथून बैकेल काम नाही. अथून तथून दुरुस्त करता येणार नाही. मातेच्या स्वभावे पुत्राची घडण, त्यास उज्ज्वल करी तिचे वर्तन, आणि स्त्रीच्या तेजावरीच पुरुषाचे मोठेपण ऐसे आहे.
छत्रपती शिवाजी महाराज झाले, आईनं संस्कार दिले. हनुमंतराय झाले, आईनं संस्कार दिले. आमचे राम झाले, आईनं संस्कार दिले. आईच्या वडिलांच्या संस्काराने मुलं घडत असतात. आणि हे मुलं राम, लक्ष्मण, कृष्ण हे त्यांच्या आई वडिलांनी त्यांना आता घडवलंच. पण पुढे काय केलं? ऋषी मुनींनी, साधू संतांनी दिलेला सल्ला ऐकलाय. तुम्ही गेला ऐकून, ग्रामगीतेमध्ये आहे. आता हे लहान लहान आम्ही शिबिर घेतो की छोटे छोटे, काय काय लोक म्हणतात जमते बे संस्कार शिबिर पोट्टे जमता बे दुरुस्त होतात काय बे. एका राजाने एक हुकूम काढला म्हणे प्रधानजी तुम्ही काही लावता म्हणे, संस्कार संस्कार काही कामाची गोष्ट नाही. राजा म्हणे प्रधानजी म्हणे काहून म्हणे निसर्ग नियमित आहे, सगळ्या गोष्टी होत असतात, संस्कार द्यायची काही गरज नसते त्याच्यावर. प्रधान म्हणे नाही, संस्कार दिल्याशिवाय घडत कोणतीही गोष्ट संस्काराशिवाय होत. हो, वेदाने सुद्धा म्हटलं की संस्कारे आकारे वर्ततो. या ठिकाणी माझ्यापेक्षा ज्ञानी मंडळी बसलेली आहे, त्यांना वेद, शास्त्र, पुराण याचा अभ्यास आहे. मी उथळपणाने खळखळाट. प्रधानजी म्हणे हे मुले कबूल नाही, संस्काराशिवाय माणूस घडू शकत. तो म्हणे सिद्ध करून दे. म्हणे काही दिवसातच. म्हणे सांग काय पाहिजे साधन सामुग्री. म्हणे 2 मुक्या बाया. मुक्या बाया कायले? म्हणे तुम्हाला जेवढं सांगितलं तेव्हा तुम्ही करा. आता म्हणे 2-4 लेकर कायले? म्हणे तेवढं नका बोलू, जे सांगितलं ते करा. दिले मग लहान लहान लेकर दिले त्या मुक्या बायाच्या ताब्यात. त्या मुक्या बाया ठेवल्या जंगलात. मग जंगलात त्या वागायला लागल्या त्या लेकराईले. आता त्याला बोलताच नाही तर ते काय शिकवतील त्याला? आटू माटू बाटू मकू हा हू चालू होतं त्याच्यात. त्यात जीव जनावर त्या जंगलात ते कल्ला हल्ला करत, झाडं झुळपो आवाज देत, काही नदीचे झरे होते, काही धबधबे होते, असे सगळे आवाज ते लेकरं ऐकत होते. आणि तशा प्रकारचे त्याच्यावर संस्कार झाले होते. मग त्या आणले एक दिवस राजवाड्यात. राजा म्हणे हे काय? म्हणे हे आहे ते संस्काराचं. म्हणे कसं काय? हे कल्ला कोण करून राहिले लेकरं? म्हणजे कल्ला ना करते तर काय करते? त्याच्यात संस्कार झाले ना तसे. ह्या बाया मुक्या, ह्या मुक्या बाया त्या आपल्याकडे काय कोणाला शिकवणार आहे? पटलं की नाही? म्हणजे आम्ही जे मुलांना संस्कार देणार आहोत ते संस्कार होत असतात. म्हणून आश्रमिनायक मुले जसे राम, लक्ष्मण, विश्वामित्र नेले, सांदीपणीनी द्रोणांनी शिकविले, तसे विविध ज्ञान द्यावे. तीच परंपरा आम्ही गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून गावागावामध्ये त्या शिबिराची योजना करून आलो. कोणा ठिकाणी हे शिबिर मुक्कामी असतात, म्हणजे निवासी असतात. आणि काही ठिकाणी म्हणजे आपल्या तेलाऱ्यामध्ये म्हणजे चंद्रकांतजी मोरे आहेत, गोपालदादा खोपाले आहेत, ही मंडळी या कामासाठी पुढे आली. आणि हे करणे गरजेचं आहे, हे करणे जरूर आहे. नाही करसाल तर उद्या हल्ले होणार आहेत तुमच्या आमच्या. हो, हे मोठं कठीण झालं. आता ते अतिरेकी कोण्या मार्गे आले? समुद्र मार्गाने आले म्हणतात तुम्ही. आणि आता त्या बोटा बंद केल्या म्हणतात. त्या आल्या मेल्यावर लोक मेल्यावर. म्हणजे असे आमचे कायदे आहेत. मुलांना काय काय शिकवलं? सकाळी किती वाजता उठा, किती वाजता झोपा, उठताना कोणती प्रार्थना म्हणा, झोपताना कोणती प्रार्थना म्हणा, जेवताना कोणते श्लोक म्हणून शांतीपाठ म्हणा, जेवण सुरुवात करावं. त्या जेवणानं संस्कार होत असतात. पैसे खावे अन्न पैसे बने मन. ध्यान, प्रार्थना, भजन, हरिपाठ, पावल्या कशा खेळा तर ती नाही ते का मग हरिपाठ गुरुदेवच्या म्हणतात नाही का? सगळं याच्यात चालते. आम्ही तरी हा भेद करत नाही. सर्वपंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे.
या मुलांना संस्कृती, आमच्या भारताची संस्कृती, आमच्या भारतातल्या महापुरुषांचे धडे देण्यात यावे, त्या दृष्टीने या शिबिराचे नियोजन केले जाते, आयोजन केले जाते. आपल्याही गावामध्ये या मंडळीच्या ताब्यात आपले मुलं द्या, त्यांना घडवण्याचं काम ते करतात. जुडो कराटे शिकवतात ना, की मुलगा हा व्यायामाती पक्का असला पाहिजे ना. हनुमानजीची पूजा करतो ना आम्ही, हनुमानजीनं काय केलं ते आमच्या लक्षात असलं पाहिजे ना. मूर्ती जयाची उपासावी, तयाची चरित्र कथा वाचावी, पुढे कामे करीत जावी. तशी मूर्ती जयाचे स्मारक त्यांच्या गुणकर्माची लागली पाहिजे भूक. मेरा मूर्तीने देव समजून नका बसू, आता त्याच्या गुणकर्माची भूक लागली पाहिजे आम्हाला तुम्हाला. फक्त मूर्तीच देव समजून लोक करते होती वेडेचार. हा वेडेचार आमच्याकडून तरी घडू नये, आणि जो वेडेचार करत असेल तो पागल समजण्यास काही हरकत नाही. महाराज म्हणतात एक मंदिरामध्ये गेला, मंदिरात पूजा करून राहिला, आणि पूजा करून आला बाहेर येऊन शिवाय द्यायला लागला. जमलं की त्याचं काम मस्त. मंदिर में खूप प्रेम है पर जीवों का दुश्मन है, जाना नहीं सेवा धर्म सब व्यर्थ ही अभिमान है. हे सगळं त्याने पाठांतर होतं भगवान मारुती राहिले. हे आपण तर फार मागून आलो याच्यात. मग काय केलं, सेवेसाठी अर्पितो प्राण हनुमंतापरी. मग सेवेसाठी प्राण गेला तर चालेल. सामुदायिक प्रार्थना म्हणते, सेवा करम को दास की परवा नहीं हो, परवा नहीं हो जान की होती. जान की बाजी लगाने वाले वीर चाहिए, शूर चाहिए. इस देश के विकास को इंसान चाहिए, इस देश के विकास को इंसान चाहिए. इंसान चाहिए मगर ईमान चाहिए. इस देश के विकास को इंसान चाहिए. इस देश के विकास को इंसान चाहिए. प्रचार केला, देव समजून सांगितला, भक्ती समजून सांगितली, तुमच्या आमच्या लक्षात येण्यासारख्या भाषेमध्ये सांगितली. आणि त्यांचं हे भजन आहे. त्यांची मौत झाली. 80,000 लोक त्या मय्यत मध्ये होते घुसरकर महाराजांचे. म्हणतात ना, संत ओळखावा मरणी, अन वीर ओळखावा रणी. गावात तर किती गप्पा केल्या तर काय जमते, गप्पा करणार सापडतात. त्याला असा दाखवत होतो, काय दाखवतो ना, सारा सत्यानास्ता करून राहिले का तू. का उमेदवार तर सांभाळल्या जाऊन राहिले का तू. त्यालाच मत घेते तुला दणका देते ना. तो तरी सांभाळून राहिला, पण असा दाखवत होतो. ते नको दाखवू. सज्जनाच्या संघटनेमध्ये भरती होय, ईश्वराला समजून घे, भक्ती समजून घे, भक्ती कुठे होत असते ते समजून घे, ग्रामगीतेचा विचार ऐक. राजकारण आपलं सर्व आपलं राजकारण याच्यामध्ये सांगितलं. राजकारण, धर्मकारण, देव सगळ्या गोष्टी सांगितल्या. महत्वाचं आहे. पण जिथपर्यंत हा आमच्यातला तोपणा जात नाही तिथपर्यंत आमची दृष्टी याच्याकडे लागत. त्या पागलखान्यातली गोष्ट तुम्हाला अर्धवट सांगितली, ती आता पूर्ण करू. आणि मग तू पागलखाना पाहिल्यानंतर एक दृश्य लक्षात आलं. त्या गेटवर 2 शिपाई होते. ते काही फार मोठे असे पक्के नव्हते. माझ्या लक्षात आलं, म्हटलं राजा एवढे पागल आहेत डॉक्टर साहेब, आणि कशाचे कसे करतात राजा हे. म्हणे मग तसेच करत असतात नाही पागल. म्हटलं राजा यानं जर संघटना केली, त्या गेट वरच्या त्या 2 शिपाईले जर मारलं तर हे कोण नाही जाणार. तुम्ही उघडच काले ठेवता गेट. म्हणे इकडे 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 कीर्तन करत असता का तुम्ही. म्हणलं हो. म्हणे एवढी समजलं नाही. म्हटलं काय. म्हणे मॅट कधी संघटना करत नसतात, मॅट कधीच संघटना करत नसतात. म्हणून ते अतून तोंड जायचा विचार कधी. म्हणून चांगल्या लोकांनी चांगलं काम करणं कधी सोडू नये.
वाईट काम करणाऱ्याच्या एक लक्ष देऊ, त्याला करू द्या. दिलदार के लिए दिलदार रहो, दुश्मन के लिए तलवार रहो. दिलदार रहो, दुश्मन के लिए तलवार. आणि हे केलं आमच्या देवानं. काय केले माझी या देवे, हे मदशी मुळीच नाही ठावे. फक्त मूर्तीच देव समजून आणि मंदिरच भक्तीचं स्थळ समजून त्याच्यातच गुंतून राहून आमचा उद्धार होणार नाही. आमपर्यंत तिथपर्यंत जाणार नाही. तिथपर्यंत त्याचं महत्व आम्ही लक्ष देणार, त्याला महत्व द्यावं लागेल. त्याला ज्यांनी ज्यांनी महत्व दिलं ते विजयी झाले, त्यांचे फोटो आज घराघरात लागले. तो शेवाची मानतो धरणं, काही अपेक्षा न ठेवणं, तो शेवटी झाला भगवान पूजू लागले घरोघरी. घराघरात पूजन चालू आहे मारुती राहायचं. काय केलं? फक्त सेवा केली. म्हणून तुमच्या आमच्याकडून सर्वांकडून ही सेवा घडावी, हा साधू संतांचा खरा उपदेश आहे. आणि या संघटनेमध्ये आम्ही सहकार्य करावं, आम्ही स्वतः त्याच्यामध्ये भरती व्हावं. संघटना बऱ्याच असतात. एक संघटना अशी होती, पण त्या काही टिकवून नसतात म्हणा. तो किती काही अशा वाईट संघटनेचा प्रतिकार करू शकते, त्याच्याकडे आयडिया असतात. 14 जण गेले, ढाल उसत तोडायला लागले, मोळायला लागले, खायला लागले. शेतकऱ्या लक्षात आलं, तो होता बिचारा सत्संगी. सत्संगाने मोठा फायदा होत असते माणसाला. सत्संगात ज्या गोष्टी ऐकते माणूस, त्या कीर्तनामध्ये काय गोष्टी ऐकते, त्या जीवनामध्ये उतरवण्याच्या गोष्टी असतात. आणि बाकीच्या टिव्या टाव्या अमुक ढमुक पिक्चर हे ते काही गोष्टी त्याच्यातल्या काही वापरण्यासारख्या नसतात. आता अथून उडते त्या खंब्याच्याही वर जाते, तो तथून लागे एक लात मार दिले, तो 3 जागी पडते. वापरण्यासारखं आहे का आपल्या? आहे का काही तिथलं वापरण्यासारखं? त्यातले गाणे आहेत का वापरण्यासारखे आपल्या? बरं, काय उपयोगाचे आहेत काय? काहीच नाही. याच्यामधलं जे उपयोगाचं आहे ते आम्ही घेतलं पाहिजे. याच्यामध्ये सर्व उपयोगाचं असते, त्याच्यामुळे यातलं टाकाऊच काही नसते. तो होता सत्संगी शेतकरी, एकटाच होता. त्याला वाटलं गड्या आता हे 14 जण आहेत आणि हे तरुण बाळ आहे, करावं तर कसं करावं. त्यांना अक्कल लढवली, त्यांना ऐकलं, त्यांना कथा. अन्याय होता, प्रतिकाराची करावा, आधी अन्याय समजून घ्यावा. आमच्या मारुती रावणाला समजून सांगितलं. रावणाले की गड्या, तो का राम आहे ना, तो मर्यादा पुरुषोत्तम आहे ना, त्याचा आम्ही गडी आहो ना, त्याचा आम्ही सखावर रे, त्याचा भक्तावर मी. तू ऐक रे गड्या, मायला सोड रे. त्यानं ऐकलं नाही राजा. म्हणे तरी एक इशारा देतो, सावधान करतो, तुला जागृत करतो. 2-4 जण जागृत केलं पाहिजे माणसानं, आम्ही केलं पाहिजे. आता हे विद्यार्थी आहेत, काही आलस घर भर फैलाते, क्यों नहीं उनको बड़ी सुबह में टाइम पर उठवाते. आदत जब तक नहीं पड़ेगी तब तक तो तैनात करो. तैनात करा म्हणजे रखवाली करा द्यायची. आदत जब तक नहीं पड़ेगी, म्हणतात त्याला आदत पडायची, आम्हाला आदत पडावी. आमच्यावर बेतून आले का तुम्ही? नाही, तुम्ही झोपून राहून त्याने उठवा. जमीन काय पाहिजे हो? लेकुराशी दोष देवनी काय, दोषी आहे त्याचे माय बाप, दोषी आहे त्याचे माय बाप, दोषी आहे त्याचे माय बाप. माणूस होता म्हणे, एक होतं त्याच्यात बामणाचं पोरग होतं. कारण जाताही मोठी खरा म्हणजे जाता मोठा कठीण आहे.
म्हणजे जात नाही ते जातच नाही कधीच, जात कधीच नाही ते जातच नाही ना. आमच्यामधून एक पटलाचा होता, एक खात्याचा होता. म्हणे बामन बाप काय मा तकदीर म्हणे राजा, तुम्ही राजा आमच्या शेतात आले, तुमचे पावलं पडले, फारच चांगलं झालं म्हणे राजा. बामन बा खूप चांगलं काम केलं. आणि पाटीलवाल्यांना तुम्ही अरे बाप फारच काम योगच चांगले आले म्हणे. खा ना किती उसखा म्हणे, काही वांधा नाही. त्याने माहिती खाऊ नाही देत आणि खाजू खाय म्हटलं तरी खातात, नाही खाय म्हटलं तरी मोडतील तरी कमीत कमी एवढं बोलल्यानं मोडतील तरी. म्हणून प्रेम की बात मौनी उससे दुनिया अपनी है. भालीबाली आणला तुम्ही. अरे बाप काय राजा, या माणसाच्या कोणतं संबंध होत नाही गावातले. याचे वडील आहेत, हे आहेत, आमंत्रण देतात, हे ते असं तसं गाड्या कटिंग करतात म्हणून लोक चालू झाले असते. तर असं तुमच्या लक्षात नाही आलं काय बामन बाप म्हणे काय खात्याचं पोट्ट जरा आगाऊ आहे, त्याला ते काय म्हणतं गाण्याचं. आता तुमच्या जण आला म्हणतो, ते म्हणा आमच्या जन्म आला तो तिथं आराम मागं लागून हाणू म्हणे अण्णा मी हाळून लागतो म्हणे. आम्ही तुम्हाला एक ऊस घेतला रपा रप कांड कोण करून बनवून ठेवला बाजून फळा लागते. हे संघटना आहे दुर्जनाची, हे फळा लागते. हे बदमाश कसे तरी आपल्या आटोक्यात आणाच लागते. म्हणजे बामन बाबा राजा काय खूपच योगान लाव. एक दणके आपल्या बंदीत टाकून द्या आणि घरी घेऊन जायचे. ते 2-3 दिवस खा, नदी करून 2-3 दिवसांनी तुमच्या घरी आणून देतो. आणि असे योग तर येतच नाही कधी. काय राजा योग आणले तुम्ही, काय दिवस म्हणे आजचा. पण म्हणे राजा हे भाल्याचं पोट्ट काय लागलं त्यानं असं काय. बामन म्हणून हो राजा हे बदमाश आहे, हे बदमाश आहे. पाटील बामन हो ना हे बदमाश आहे, हे कांडा कांडू म्हणून कांडणं आम्ही कांडू लागतो ना. घेतला ओसून दिला का फारोक ठेवून कांडला दिला ठेवून बाजूनं चाललो मी. आता उद्या परवा तुमचं माप देऊन देता टेलर जो. आणि ते 9 दिवसाचं पूजन काही केलं नाही. आपल्या घराचं दक्षिणा दान काहीच दिलं नाही तुम्हाला द्यायला पाहिजे. आम्ही धर्म आहे तो असा आहे तसा आहे अमुक आहे ढमुक आहे. हा पोट्टा जरासा काय बदमाश, हा पाटलाचा पोरगा जरा आहे बदमाश. तुम्ही काय म्हणता. तो म्हणे हो ना हो मी तर याच्यासून कधीच नाही येत म्हणे, आज तर आलो फक्त. हानू का म्हणे हानू आले हान ना हो म्हणे काय बोल. त्याला बांधून ठेवलं तिकून आले. मग ते तर 86 आले तिकून. शेतकरी भाव आले 86 तिकून. मग तू काय आता लय बदमाश, तू काय फार सांगणार म्हणून वगळे गावात. हा पूजा करे ती थाट से पाणी चढ़ा फूलो चढ़ा मंदिर से निकला गाली बके भड़वा. तू लय साजरास काय. पूजा करता करता त्या देवानं तुला हे सांगितलं का कोणाची वावात जाण कोणाची ऊस मोर, हे सांगितलं का देवानं. एवढा स्वस्त आहे का म्हणे देव. नाही हो देव बाजारचा भाजीपाला नाही हो. ज्ञानेश्वर माऊ ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आपण जमलेले आहोत आणि भगवंताचं नाम घेण्याकरता मनुष्य हा तडफडत आहे. तरी परंतु तहानलेला आपण पाणी पाजू शकत नाही. आतापर्यंत कितीतरी दिवस झाले मंदिर बांधलेले आहेत दिसत आहेत, परंतु ज्या मंदिरामध्ये हरिनाम चालत नसेल तर मग महाराजांनी त्यांच्या कीर्तनातून सांगितलं की ज्या ठिकाणी मग अड्डेच फक्त जर राहिलेले आहेत, मग ते अड्डे म्हणजे कोणते. पत्ते पिसायचे. जी वर्गणी दिली ती काय त्याकरता दिली काय. अहो आपल्याला हे बालगोपाल पुढे न्यायचे आहेत. मग बालगोपालांना पुढे नेण्याकरता आपण जर चांगला मार्ग जर धरला नाही तर ते मुलं काय शिकणार आहेत.
देश हमारा सभी धर्म और पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा। विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा। निर्भय हो अब देश की माता मंगल कीर्ति कराने। सत्यशील और निर्मल मन से वीरों को उपजाने। सद्गुणी हो यह देश की जनता जीवन सुख सजवाने। रंगराव पंडित भिखारी सबको सुख दिलवाने। विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा। स्पृश्य हते यह सारा देश कलंक मिटाने। सबके मन कर्तव्यशील हो धन उद्योग बढ़ाने। सबका हो विश्वास प्रभु पर अपनी शक्ति बढ़ाने। ब्रह्मचर्य अध्यात्म दैवी गुण घर घर में प्रगटाने।